नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संजय गांधी निराधार पेन्शन योजनेबद्दल माहिती। तर आपण बघणार आहोत की हे जे पैसे आहेत हे तुम्हाला कधीपर्यंत भेटणार, याची अशी काही तारीख ठरलेली आहे का। तर तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर आता या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या व आपण बघणार आहोत की याचे पैसे कधीपर्यंत येतील व याच्याबद्दल काही महत्त्वाची माहिती आलेली आहे का। मित्रांनो, ही संजय गांधी निराधार पेन्शन योजना कोणाकोणासाठी ॲप्लिकेबल आहे, तर ह्यासाठी निराधार व्यक्ती, अंध, अपंग, अनाथ मुले, मोठ्या आजाराने ग्रस्त व्यक्ती, घटस्फोटित महिला इत्यादी जे आहेत ते ह्याच्यामध्ये अर्ज करू शकतात किंवा त्यांना आर्थिक मदत करण्याचा शासनाचा जो निर्णय आहे तो चालू असतो। आता तुम्हाला माहीतच असेल, सध्याच इलेक्शन झालेले आहेत आणि इलेक्शनमध्ये महायुती जिंकलेली आहे। देवेंद्र फडणवीस, अजित पवार, त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे ह्या सर्वांची जी महायुती होती ती जिंकलेली आहे। आणि त्यानंतर तसंच आता इलेक्शनच्या आधी आपल्याला एक आश्वासनं वगैरे दिले होते या मोठमोठ्या नेते मंडळांकडनं की जे आता सध्याचे 1500 रुपये आहे ते वाढवून तुम्हाला 1200 रुपये करण्यात येणार आहे। माफ करा मित्रांनो, 1200 नाही, ते 2100 रुपये आहेत। तर हे 2100 रुपये नेमकं कधीपर्यंत भेटणार, किती वेळ लागेल याला, किती अवधी लागेल। गेल्या काही महिन्यांपासून, जसं की 3-4 महिन्यांपासून काही जे निराधार व्यक्ती आहेत त्यांचे संजय गांधी निराधार पेन्शन योजनेचं पेन्शन अजूनही जमा झालेलं नाही आहे। तर अशी किती व्यक्ती आहेत की ज्यांचे पेन्शन जमा झाले नाही आहेत, त्यांनी खाली कमेंट करू शकता। व असे किती व्यक्ती आहेत ज्यांचे पेन्शन जमा झालेले आहेत, या लोकांनीही खाली कमेंट करा, म्हणजे जेणेकरून इतरांना फायदा होऊ शकतो की किती लोकांना पैसे मिळाले, म्हणजे पेन्शन मिळाले व किती लोकांना पेन्शन नाही मिळाले। तसेच या जी योजना आहेत, जसे की निराधार योजना, श्रावणबाळ योजना, तर यांचे नेमके पेन्शन कधीपर्यंत येणार, बऱ्याचशा जणांचे आलेले पण आहेत। तशी योजनेबाबत आपल्याला अजून एक माहिती असेलच की लाडकी बहीण योजना ही पण चालू झालेली आहे सरकारमार्फत व याचे पण पैसे आलेले आहेत। तर तुम्हाला एक गोष्ट माहीत असेल की लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे असतात ते 1500 रुपये आधी देण्यात येत होते। तर हेच पैसे काही लोकांना ज्यांना भेटले नाही त्यांचे पैसे म्हणजे त्यांचे जे पैसे होते ते 2-3 महिन्याचे एकत्रित जे असे आलेले होते त्यांच्या अकाउंटला, तर तसंच कदाचित हिच्यामध्ये सुद्धा होऊ शकतं की हे जे पेन्शनचे पैसे आहेत हे 2-3 महिन्याचे पण इकट्ठे येऊ शकतात, अशी सध्या आपण आशा ठेवू शकतो। आणि जी महायुतीची सरकार आहे तर मुख्यमंत्रीपद जर भेटलं, म्हणजे कोण येतं आहे ते तर माहिती की महायुतीतनं येईल, तर नेमकं कोण येईल ते ठरलं, त्यांचं फिक्सिंग झालं, त्याच्यानंतर ह्या योजनेचे पैसे कदाचित ते आपल्या अकाउंटला येण्यास सुरुवात होऊ शकते। तर कदाचित जर आता ह्या डिसेंबर महिना आता चालू होईलच लवकरच, आजची 30 तारीख आहे। तर जसं यांचं सरकार स्थापित होऊन जाईल, मुख्यमंत्रीपदासाठी एक व्यक्ती येतील तिथं, त्याच्यानंतर ह्या योजनेचे पैसे शक्यतो तुमच्या अकाउंटला जमा होण्यास सुरू होऊन जाईल। म्हणजे एखाद्या आपण म्हणू शकतो की डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये कदाचित ह्या गोष्टी व्हायला सुरुवात होऊन जातील। तर अशाच नवीन काही अपडेट असेल अजून तर ते तुम्हाला या चॅनलवर सर्वात प्रथम पाहायला भेटेल। तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, खाली कमेंट करून सांगा तुमचे पेन्शन पैसे जमा झाले का नाही झाले त्याबद्दल।